आजच्या नित्य वाङ्मयीन सेवेला सुरू करू. सज्जनो, एकनाथी भागवताचा 7वा अध्याय आपला सुरू आहे. या 7व्या अध्यायामध्ये आपण यदुराजा आणि अवधूत यांच्या संवादाला सुरुवात केली होती. आपल्याला आठवत असेल की अत्यंत विद्वान आणि ब्रह्मज्ञानाची लालसा असलेला यदुराजा हा अवधूतांना अतिशय नम्रतेने त्यांची पाद्यपूजा करून साष्टांग नमस्कार करून काही प्रश्न विचारतो ते आपण मागच्या भागात पाहिले होते. त्याला अवधूत जी उत्तरं देतात त्याचं स्मरण फक्त आपल्याला करून देतो. अवधूत राजांच्या प्रश्नांना उत्तर देताना अतिशय सुंदर असे साधकाच्या, ज्याला खऱ्या अर्थाने भक्त बनायचं आहे, ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी म्हणून अतिशय 4 ते 5 प्रमुख मुद्दे या ओव्यांमधून आलेले आहेत. ते असे आहेत की पहिला मुद्दा अवधूत असं सांगतात की या सबंध विश्वाला गुरु रूपानं पाहावं, असा साधनेचा अतिशय महत्वाचा सिद्धांत पहिल्यांदा ते सांगतात. की ज्याला खरोखर भक्ती करायची आहे, ज्याला भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे, थोडक्यामध्ये ज्याला अखंड आनंदाच्या स्थितीत राहायचं आहे, नवे नवे समाधानाची, शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घ्यायची आहे, जो मानवी जीवनाचा मुख्य उद्देश आहे, त्यांनी पहिल्यांदा अवधूत असं सांगतात की काय करावं, तर आपली दृष्टीच अशी ठेवावी की सबंध विश्व जिकडे पाहावे तिकडे गुरुचं रूप आहे, गुरुनी हा अवतार घेतलाय, गुरु अशा रूपाने नटलेला आहे, असा भाव अखंड ठेवण्याचा अभ्यास साधकांनी करावा. दुसरा सिद्धांत अवधूत सांगतात की हे संपूर्ण विश्व सर्वांग परिपूर्ण भगवंताचं व्यक्त स्वरूप आहे आणि या सगळ्या विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये तो परमात्मा गुणरूपाने सगळीकडे संचरित झालेला आहे. तिसरा अतिशय महत्वाचा सिद्धांत म्हणजे पहिलं जिकडे तिकडे गुरुरूप पाहावं, दुसरं हे सगळं विश्व त्या परमेश्वराने निर्माण केलंय आणि तो परमेश्वर गुणरूपाने सगळीकडे व्यक्त होतो आहे. तिसरा महत्वाचा अवधूत यदुराजाला सांगतात. सज्जनो, खरोखर सांगतो ना की या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहे आपल्यासाठी, की आपल्या सगळ्यांना नामस्मरणाची किंवा आपल्या गुरुनी दिलेल्या साधनेची आवड आहे, ती आपल्याला करावीही वाटते, आपण ती बऱ्या प्रमाणात करतही असतो, पण अपेक्षित असलेलं समाधान इतकी वर्ष झाले तरी आपल्याला का मिळत नाही. त्याचं कारण सज्जनो असं आहे की हे साधन करत असताना, विशेषतः आपल्याला सांगितलेलं नाम घेत असताना त्याच्याबरोबर काही पथ्य पाळायला सांगितलेले. एखादी व्याधी झाली की तो वैद्य आपल्याला काही औषध देतो, डॉक्टर औषध देतात. नवीन पॅथीच्या बाबतीत आपण बोलू नये, पण आरोग्याचं संपूर्ण शास्त्र ज्ञान देणारा जो आयुर्वेद आहे, त्याचं औषध जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यांनी काहीतरी पथ्य सांगितलेले असतात. त्या औषधाबरोबर ती पथ्य बरोबरीने पाळली गेली तर ती व्याधी, तो रोग पूर्णपणे बरा होतो, असा प्रपंचातला, व्यवहारातला आपला अनुभव आहे सज्जन. तेव्हा भवरोग हा सगळ्यात मोठा रोग आपल्याला झालेला आहे आणि संतांना ती काळजी आहे की या भवरोगातून तुम्ही पूर्णपणे मुक्त जर व्हायचं असेल, महाराज म्हणाले ना,
की दिवा जळायचा असेल तर त्यातलं तेल कमी होता कामा नये. तसं भवरोगापासून दूर होण्यासाठी रोज थोडं थोडं नियमितपणे औषध घ्यावं लागेल. म्हणजे नियमितपणे थोडं थोडं नाम घ्या आणि त्याच्याबरोबर काही पथ्य सांभाळा. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळा. तसं ही सगळी सूत्र आपल्याला त्याच्यासाठी कामाला येणार. आपलं काय चुकतं, आपला दृष्टिकोनच आपल्याला माहित नाही. कोणत्या दृष्टिकोनातून आपण जीवनाकडे, जगाकडे, स्वतःकडे पाहायचं, हा सगळा दृष्टिकोन सज्जनो या ग्रंथाच्या आधारे संतांच्या सांगण्यानुसार आपल्याला कळतो. नाही तर एकादश स्कंद भगवंतानी उद्धवाला सांगितला. भगवंत परमात्मा स्वरूप आहे. उद्धव अत्यंत ज्ञानी आहे. संस्कृत भाषेमध्ये तो ग्रंथ आहे. आपल्या अज्ञानाला तर काही सीमाच नाही, नाही की. तो ज्ञानी यांचा राजा, आपण अज्ञानी यांचे राजे, आहे की नाही. अशी आपली त्याची बरोबरी कशी होणार? अशी होणार आहे. तू राजा आहे ना, तू ज्ञानाचा राजा, तुम्ही अज्ञानाचा राजा. मग राजाने राजाशी बोलू नये का, असं आपल्या मनात यायला पाहिजे. तिसरा मुद्दा अवधूत सांगतो की हा जो सगळ्या विश्वामध्ये परमात्मा गुणरूपाने व्यक्त झालेला आहे, तो गुण शोधून काढण्याची बुद्धी आपल्याकडे पाहिजे. आणि तो परमेश्वराचा सद्गुण शोधून काढून स्वतःमधलं असार म्हणजे वाईट आणि जगामधला असार काढून टाकण्याची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला अवधूत म्हणाले सद्बुद्धी असं म्हणतात. आणि ती सद्बुद्धी, पुढे म्हणाले, ही सद्बुद्धी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ही नाही का? आहे, पण आपण ती वापरत नाही. महाराज म्हणाले ना की दुसऱ्यांमध्ये जेव्हा आपल्याला दोष दिसतात तेव्हा तो दोष आपल्यामध्ये आहे. आणि तो दोष कमी करण्यासाठी महाराज म्हणाले नामासारखं पुन्हा कुठेही गेला तुम्ही, सगळं गोल फिरून या, महाराज त्याचं उत्तर तुम्हाला. महाराज तर म्हणाले जगातल्या सगळ्या प्रश्नांची, सगळ्या व्याधींची, सगळ्या आधींची उत्तर एका नामामध्ये. तो परमेश्वराचा सद्गुण शोधून काढण्याची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हणतात. आणि त्याच्या पुढचा मुख्य मुद्दा ते म्हणतात की या सद्बुद्धीची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे म्हणाले, कारण ही नराचा नारायण करणारी ही सद्बुद्धी प्रत्येकाकडे आहे. तर ते म्हणाले या सद्बुद्धीची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. मग ती आपल्याला का सापडत नाही? आपल्यातच आहे असं तुम्ही म्हणतात, मग ती आपल्याला का सुचत नाही? ते त्याचं सोपं उत्तर आहे, साधनाने आपल्या अंतर्यामी ही सद्बुद्धी प्रगट होते, निर्माण होते. आणि तिच्या जोरावर तो भक्त, तो साधक, तो शिष्य आत्मज्ञान प्राप्त करून घेतो, आत्मसाक्षात्कारासाठी पात्र होतो, नवे नवे आत्मसाक्षात्कार. किती सुंदर सूत्र सांगितली की पहिल्यांदा तुमचा दृष्टिकोन कसा ठेवा. नसेल जमत डोळे लावून घ्या, जगातलं वाईट पाहण्याचा प्रयत्नच करू नका. आहे आहे श्रीराम 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 म्हटलं ना, आपला दृष्टिकोन असावा की कोणतीही स्त्री आली तर या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, असा दृष्टिकोन. स्त्री दिसली नारायणी नारायणी असा भाव अभ्यासपूर्वक आपण तयार करायचा. आणि अशी दृष्टी निकोप एकदा तयार झाली की मग जगामधलं देवत्व किंवा जगातलं सद्गुरु तत्व पाहायला सोपं जातं. पण याच्यासाठी सद्बुद्धीची गरज आहे. ती अंतर्यामी आहे, ती आपल्या साधनेने आपण जागृत करायची, निर्माण करायची. आणि ती सद्बुद्धी सज्जनो एकदा निर्माण झाली तर मग आत्मसाक्षात्काराला वेळ नाही, आत्मज्ञान तुम्हाला ब्रह्मज्ञान होण्यासाठी सुद्धा वेळ नाही, असं अवधूत यदुराजाला सांगतात. पुढे म्हणतात की राजा, तू इतका मोठा राजा असून तुला सिद्धांची लक्षणं ओळखता येतात. खरोखर मोठं नवल हे अवधूताला नवल वाटतं बरं की एवढा मोठा हा यदू राजा
जगामधली सगळी ऐश्वर्य ज्याच्या पायाशी लोळतायत असा यदुराजा सिद्धांची, ब्रह्मज्ञानी पुरुषांची लक्षणं याला माहिती आहे, म्हणजे हा त्यातला जाणकार आहे. हे पाहून अवधूताला त्यांचं कौतुक वाटतं. ते म्हणाले, स्वानंदाचं कारण तू मला विचारलं राजा, तुला यथार्थ मी आता सांगतो म्हणाले. पुढे म्हणाले, आता आपला जो विषय झाला तो सद्बुद्धीगार आल्या. पुढे म्हणाले, सद्बुद्धी नाही ज्यापासी तो संसाराची आंदणी दासी, उसंत नाही अहरनिशी दुःख भोगासी अनंत. सद्बुद्धी नाही हृदय भुवनी तेथे वैराग्य नुपजे मणी, मा तो तरेल कैसेनी विवेक स्वप्नी न देखे. वैराग्याचे पडी पाडे ज्यासी सद्बुद्धी सापडे, तेथ संसार कोण बापुडे धाये रोकडे विभांडे. आधी संसारू एकू असावा मग तो खटाटोपे नासावा, जो रिधाला विवेक गावा त्यासी तेव्हा तू नाही. संसार नाशासी मूळ शिष्य प्रज्ञाची केवळ, तिचे झाल्या अढळबळ होय मृगजळ संसारू. आता पुढे अवधूत आता एका एका गोष्टीचं महत्व तिथे सांगतात की निजबुद्धीच्या विवेक स्थिती बहुत गुरु म्या केले असती, जे जे सद्गुण म्या देखिले भूती, ते स्थिती तो गुरु जाहला. राजाचं कौतुक केल्यानंतर अवधूत त्याला म्हणतात की राजा, सद्गुरु शिवाय मात्र आत्मज्ञान नाही, नाही का? सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आहे. सज्जनो, मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान आपल्याला नुसतं प्रपंच करत असतं. तेव्हा सामान्य प्रापंचिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सुद्धा वेगवेगळ्या लोकांची मदत, अगदी आजारी पडलो तर पहिल्यांदा डॉक्टरकडे, आपल्याला काहीच नाही माहीत सुद्धा नसतं आणि किती पूर्ण विश्वासाने तो कागदावर जे लिहून देतो त्या मेडिकल वाल्याला दाखवतो, तसंच्या तसं घेतो. गोळ्यांवरची नाव सुद्धा आपण कधी कधी वाचत नाही. ह्या 3 वेळा, ह्या 2 वेळा, ह्या 2 वेळा. असा गुरु आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये करावा लागतो. प्रपंचातल्या सामान्य अडचणी सोडवण्यासाठी जर गुरु करावा लागतो, तर मानवाचा जन्म घेतल्यानंतर इप्सित प्राप्त करण्यासाठी, शाश्वत समाधान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. तेव्हा अवधूत म्हणतो की सद्गुरूशिवाय आत्मज्ञान कधीच प्राप्त होणार नाही. आत्मज्ञानाच्या चिंतनात जेव्हा आपण गुंत असतो आणि या आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये राजा, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले, मी अनेक पहिल्यांदा गुरु केले. गुरु आणि सद्गुरु ह्या 2 कल्पना वेगळ्या आहेत. प्रापंचिक जीवनामध्ये किंवा अगदी अध्यात्म मार्गामध्ये तुम्हाला आणणारा सुद्धा जो मार्गदर्शक असतो तो तुमचा आध्यात्मिक गुरु असतो, तो तुमचा सद्गुरु नाही. सद्गुरु तो समर्थाने सांगितल्याप्रमाणे सद्गुरु कुणाला करावं, सद्गुरु कसा असावा, सद्गुरूचं लौकिक अर्थाने पटकन सोप्या भाषेत जर त्याचं पात्रता किंवा त्याचं क्वालिफिकेशन काय असावं हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून बघा, सकल संत जवळपास सांगतात, तुम्हाला गुरु करायचा का, दासबोधाने वाचा. गुरुमध्ये सद्गुरूंची लक्षणं, सद्गुरूंची पात्रता, सच्शिष्य कसा असावा याच्यावर 2 समास दिलेले. की सद्गुरू कसा असावा, क्षोत्रिय असावा, म्हणजे ब्रह्मज्ञानी, म्हणजे ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं. मी मागे आपल्याला बोलता बोलता एका याच्यामध्ये सांगितलं की एका साधकाने त्या एका सत्पुरुषाला विचारलं की मी असा आहे, मी तुमचा अनुग्रह घेतल्यानंतर मी काहीही साधन नाही केलं, केवळ पापाचरण केलं, तरी तुम्ही माझा उद्धार करण्याची शक्ती तुमच्यात आहे का? तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं आहे का? तरच मी तुमचा अनुग्रह घेईन. म्हणून अवधूत असं सांगतो की या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना पहिल्यांदा मी खूप गुरु केले, कारण माझ्यात शिष्यत्व पाहिजे, माझ्यातला भक्त खऱ्या अर्थाने जागृत झाला पाहिजे. भक्त कसा असावा, तर म्हणाले नित्य त्याला तळमळ पाहिजे की माझा उद्धार झाला पाहिजे.
माझा उद्धार झाला, मला ते इप्सित प्राप्त करायचं आहे, अशी सारखी तळमळ मला सद्गुरू मिळाला पाहिजे. ही तळमळ संतांच्या चरित्रात गेली 2-4 दिवस आपण सगळ्यांनी पाहिली की मला सद्गुरू मिळावा अशी तळमळ. आणि मग सद्गुरू मिळाल्यानंतर तो आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. पण तत्पूर्वी आपल्यामध्ये असलेले सगळे षडविकार हे जाण्यासाठी आजूबाजूच्या विश्वामध्ये अवधूत म्हणाला की मी खूप गुरु केले अनेक, मग त्यामध्ये विश्वातले प्राणी, पृथ्वी, आप, तेज, जल, चंद्र, सूर्य, पुढे त्यांची 24 गुरूंची नावच येणार आहेत. अनेक गुरु मी पहिल्यांदा केले आणि ज्या प्राण्यांमध्ये जो सद्गुण आहे तो सद्गुण फक्त मी त्याच्यातला घेतला. पुढे म्हणाले की बुद्धीने त्या गुणांचा अंगीकार करून स्वतःच्या धैर्याने त्या सद्गुणाची धारणा मी माझ्यामध्ये पहिल्यांदा केली. सज्जनो, हा फार महत्वाचा टप्पा आहे. आता अवधूताचा जो पूर्ण संवाद यदुराजाबरोबर होतो, नवे नवे अवधूत यदुराजाला जे मार्गदर्शन करतात ना, ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य साधकाच्या दृष्टीने, भक्ताच्या दृष्टीने फार महत्वाचे. बरे पुढे म्हणाले की प्रत्येक त्याच्यातला सद्गुण आत्मसात करण्याचा प्रामाणिक अभ्यास मी नित्य केला. पुढे म्हणाले की त्यामुळे मी मुक्त झालो. अनेक गुरु जेव्हा मी केले, हळूहळू एका दुर्गुणांपासून मी मुक्त होत गेलो. या दुर्गुणांपासून, या षडविकारांपासून जसा जसा मुक्त होत गेलो तसा तसा जीवनातला आनंद, खऱ्या अर्थाने समाधान, खऱ्या अर्थाने वैराग्याकडे मी वळायला सुरुवात झाली. असं होतं. पुढे म्हणाले की इतक्या गुरूंकडून घेतलेल्या वेगवेगळ्या सद्गुणांमुळे माझ्यामध्ये पहिल्यांदा काय निर्माण झालं. म्हणाले साधन तर सुरूच होतं, साधन सुरू होतं, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या संपूर्ण विश्वात माझं गुरुतत्व लपलेलं आहे. या संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक चल आणि अचलामध्ये, जडामध्ये सद्गुरु वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या गुणांनी लुप्त झालेला आहे. तो मी पहिल्यांदा अभ्यास केला आणि हे सगळं केल्यानंतर हळूहळू माझ्यामध्ये माझं अंतःकरण स्वच्छ झालं आणि निर्भयतेने मी या विश्वामध्ये संचार करायला लागलो. एक महत्वाचं सूत्र अवधूत सांगतात की संसार तरुण जाण्यासाठी, अगदी अधोरेखित करण्यासारखं, आपल्या अंतःकरणावर लिहून ठेवण्यासारखं सज्जनो वाक्य आहे. अवधूत म्हणतात की संसार जर तुम्हाला तरुण जायचा असेल, मुख्य सद्बुद्धी पाहिजे आणि ती अखंड जागृत पाहिजे. की नाही रात्री झोपेत सुद्धा आठवण आली तर मी नामासाठी माझा विषय. आणि खरंच आहे ना सज्जनो, आपण सगळे आज इतक्या मोठ्या महामारीतून आज इथे आहोत. 2020 साली झालेली जगातली महामारी पाहता आपण आपल्या सगळ्यांना परमेश्वराने केवढा मोठा एक सुंदर संधी दिली जगण्याची. आता उरलो केवळ नामाकरिता, अशी भावना आपली पाहिजे. अखंड नाम नाही झालं, नाम नाही. काम तर करतोच आपण, काम करण्याबद्दल प्रश्नच नाही, पण ते काम करत असताना सुद्धा आपल्या ध्येयाची म्हणजे नामाची, आपल्या अनुसंधानाची आठवण आपल्याला कायम पाहिजे. म्हणून ते म्हणाले की ही सद्बुद्धी सगळ्या संसार तरुण जाण्यासाठी, भवसागर प्रपंच संसार म्हणजे भव, आणि तो तरुण जायचा आपल्याला. त्या तरुण जाण्यासाठी अवधूत म्हणाला की मुख्य सद्बुद्धी पाहिजे, दुसरा उपाय तिथे कामाला येत नाही. अंडरलाईन, सद्बुद्धीशिवाय दुसरं काहीच कामाला येणार नाही. पुढे म्हणाले की व्यर्थ कष्ट सोसण्यात काही अर्थ नाहीये. इतक्या वेळेला जन्म घेतले, इतक्या वेळेला तोच प्रपंच, इतक्या वेळेला तो आहार विहार निद्रा मैथुन लेकर बाळ संसार आसक्ती वासना, त्याच्यामध्ये गुंतलो आणि त्या आसक्तीमध्ये त्या वासनेमध्ये गुंतलेला असताना मृत्यू आला, पुनरपी जन्म.
पुन्हा असं आपलं होत आहे. म्हणून ते म्हणाले की व्यर्थ कष्ट सोसण्यात काही अर्थ नाही. ज्याच्यापाशी सद्बुद्धी नसते तो संसाराचा गुलाम असतो, गुलाम होतो. इतकं स्पष्ट अवधूत सांगतायत आपल्या सगळ्यांसाठी. साधकाच्या दृष्टीने ही इतकी महत्वाची तत्वसज्जन हो कोण सांगू शकेल, जो त्या मार्गाने गेला. आणि आपण भाग्यवान असे की हा 11 स्कंधातला अवधूताचा आणि यदुराजाचा संवाद, त्याच्यामध्ये अवधूत स्वतः ब्रह्मज्ञानी आहे, यदुराजा तसा त्याच पात्रतेचा ज्ञानी राजा आहे. आणि ह्या दोघांचा संवाद ब्रह्मज्ञानी सत्पुरुष असलेले नाथ महाराज आणि आपल्याला 16व्या शतकात मराठी भाषेत महाराष्ट्रात पैठणमध्ये येऊन आपल्यासाठी लिहून ठेवला. तो आज 2025 मध्ये तितकाच प्रफुल्लित, तितकाच ताजा संदेश आपल्यासाठी. आज जर आपण ठरवलं की नाही, आणि मनुष्य ठरवल्यावर काय करू शकत नाही. आपण आतापर्यंत पाहिलं की आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी आपण ठरवल्या, महाराजांच्या कृपेने त्या पूर्णपणे पार पाडल्या. प्रपंचातल्या गोष्टी जर पूर्ण होतात, प्रपंचातले संकल्प जर पूर्ण होतात, तर 13 कोटीचा संकल्प पूर्ण होणार नाही का? आली गाडी पुन्हा 13 कोटी, आणि ती आणायचीच आहे. म्हणून तर प्रपंच हा नाथ भागवताचा प्रपंच. सज्जनो, विचार करा की आतापर्यंत प्रपंचामध्ये आपल्याला आवडणाऱ्या, आपल्या गरजेच्या, महाराजांना न आवडणाऱ्या गोष्टी आपण मागितल्या संसारामध्ये. मुलगा द्या, गाडी द्या, नोकरी द्या, सून द्या, तिला पहिला मुलगाच द्या, त्याची मुंजच मला पाहू द्या, घर द्या, गाडी द्या, त्याचं प्रमोशन होऊ द्या. ह्या गोष्टी महाराजांना आवडणाऱ्या होत्या का? त्याच्यासाठी महाराज म्हणाले हिंग जिऱ्याचं गिऱ्हाईक. बरं, त्यांना नाही आवडत, पण त्यांना एक आशा की हा जीव हे दिल्यावर तरी नाम घेईल. आपण नाही का, एवढं चॉकलेट, एवढं होमवर्क केलं तर एक चॉकलेट, बरं उद्याचं चॉकलेट पुन्हा वेगळंच, रोज त्याला चॉकलेट होमवर्कसाठी. आपण जसे प्रपंचात देतो सज्जन हो, तसे महाराजांनी आजपर्यंत आपल्याला आपल्या होमवर्कसाठी किती चॉकलेट दिली. आता जर आपण त्यांना म्हटलं, त्यांना आवडणारी गोष्ट आहे की मला 13 कोटी करायचं, माझी पात्रता नाही, मला इंटरेस्ट नाही, माझी शक्ती पुरत नाही, पण मला करायचं आहे. तुमच्या मनाला डोळे लावून विचारा, इतक्या गोष्टी प्रपंचात त्यांना न आवडणाऱ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या त्यांनी दिल्या. आयुष्यात पहिल्यांदा आपण त्यांना आवडणारी गोष्ट मागतो, तर ते देतील की नाही? लॉजिकल आहे, अगदी तर्कशास्त्राच्या दृष्टीने स्वतःच विचार करा. महाराज कितीतरी वेळा म्हणाले की अरे तुम्ही इतके दुरून पैसे खर्च करून माझ्या दर्शनासाठी येता, इथे एवढा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, आणि हे गोंदावलं, हे खेरडा, कोणताही सद्गुरू, त्या सद्गुरूंचं स्थान सोडून जाताना तुम्ही रिकाम्या हाताने जाता, हे पाहून मला फार वाईट वाटतं. माहेरी पोरगी आली आणि ती म्हणजे ही साडी नको, ती नको, ती नको. आई बाबांना किती वाईट वाटतं. माय काहीतरी घे ग, आता पुन्हा 4 महिन्यांनीच असेल, काहीतरी नाही. आई किती बांधून दे, इतकं प्रेम. थोडं लोणचं, ठेचाच देऊन, आता त्या तिकडं काय मिळत नाही तिच्या घरी ठेच्याच्या मिरच्या, पण प्रेम आहे. तसं महाराज म्हणाले अरे इथून लुटून न्या रे. आप्पा म्हणाले माझ्या साधनेने मी गोरठा निर्माण केला, आणि या गोरठ्यामध्ये आपण येऊन वर्षाकाठी साधन करू. या गोरठ्याला विसरू नका. हे आप्पांनी गोरठ्याविषयी सांगितलं, हेच महाराजांनी गोंदवल्याविषयी, हेच महाराजांनी साखर खेळण्याविषयी, हेच आळंदीला, हेच देहूला, हेच समर्थांकडे, हेच प्रत्येक सद्गुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितलं की अरे इथे या, लुटून न्या, लुटून न्या. सज्जनो, आपल्याला या मार्गाने जाण्यासाठी हा अभ्यास आहे. बरं, एवढं सगळं सांगण्याचं कारण एवढं की नाही गेला गेला हा नरदेह माहित नाही. बरं, 2-4 गुरुवारी घ्यावं लागतात. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरोसा, पक्षी 4 दिशा उडवून जातात. काही सांगता येत नाही, आयुष्याचा भरोसा नाही. म्हणून शक्य तितक्या त्वरेने पटकन 13 कोटीचा आम्हाला नामापासून तुम्ही कसा वाटतं, आणि घेतल्यानंतर काय आनंद आहे.
आता कसा सांगू, किती पुरणाच्या पोळीचं वर्णन केलं, पटकन एक पोळी पुरणाची पोळी, पण ती तुमची, तुम्हाला खायची, मी कशी आणून देईन? नाही, नामाला बसा, नाम होतं सुंदर, आनंद सांगता येत नाही, पण तो काही दाखवता येत नाही, पण ज्या अनुभव आहे. म्हणून ते म्हणाले की रात्रंदिवस आपण अनेक दुःख भोगत असतो आणि यत्किंचितही उसंत नसते, पण ज्याच्या हृदय मंदिरामध्ये, अवधूत म्हणतात की ज्याच्या हृदय मंदिरामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी आहे ना, तो स्थिर असतो, तो शांत असतो, तो निवांत असतो. मनामध्ये वैराग्य उपजत नाही किंवा विवेकाचा उदय होत नाही, त्याच्यामुळे तरुण जाणं, हा संसार तरुण जाणं फार कठीण. किती किती वर्ष आपण त्याच गोष्टी सज्जनो करत राहणार आहेत, याचा विचार ज्या क्षणी तुमच्या मनात सद्बुद्धीच्या मार्गाने निर्माण होईल, आणि ती सद्बुद्धी पुन्हा पुन्हा अवधूत सांगतात की तुमच्या साधनेने, तुमच्या नामसाधनेने, आणि त्याच्याबरोबर पथ्य ही सगळी पाळायची. आपला दृष्टिकोन सगळीकडे राम पाहण्याचा अभ्यास करणार. सईबाईच्या अंतकाळचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती. शेवटी अगदी सईबाईला रामानंद महाराजांनी प्रश्न विचारला, सईबाई तू कोण आहेस? 1.5 वर्ष त्या माऊलीने रामानंद महाराजांनी सांगितलं, आणि 130 माळा, 1000 त्या माऊलीचं तेवढंच माप असेल. 130 माळा या माऊलीने 1.5-2 वर्ष केल्या. अंतकाळ आला, आजारी होते, 15-20 दिवस, अपेंडिक्स सारखा त्रास होता जुन्या काळी, औषधं नव्हती, खेडं गाव किनोळ. महाराजांना कळालं, महाराज सगळ्यांना नामस्मरण सांगितलं. अर्धा तास सईबाईंचे स्मरण केले. अगदी आला, महाराज जवळ आले, म्हणजे सई मायबाई कोण आहेस? काय प्रश्न आहे बघा. ज्या सईबाईला महाराजांनी अनुग्रह दिला, जे सगळं गाव सईबाईला आणि श्री महाराजांना ओळखत होतं, त्यांचे भाऊ बापूसाहेब कुलकर्णी ते महाराजांना ओळखत होते, आणि तिचा अंतकाळ आलेला आहे सईबाईंचा. आणि तेव्हा रामानंद महाराज विचारते, माय तू कोण आहेस? नाम साधनेने बाल विधवा असलेली, अत्यंतिक खऱ्या अर्थाने कष्टाचं दुःखाचं जीवन जिच्या वाट्याला आले अशी आपल्या सईबाई त्या क्षणी म्हणतात, महाराज तुमच्या माझ्या सहित सगळे जण, तुमच्या माझ्या सहित इथे सगळे जण मला रामरूप दिसतायत. वा. एका खेड्यातल्या बाईला 1902-3 साली 16-17 वर्षाचे फक्त रामानंद महाराज आहेत, आणि हा महात्मा वयाच्या 17व्या-18व्या वर्षी सईबाईंचा अंतकाळ साधतो. रामानंद महाराजांनी अंगावरची रामनामी त्यांच्या अंगावर टाकली, शांत श्रीराम 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 म्हणत सईबाईंनी देह सोडला, चितेवर ठेवलं, चितेला अग्नी दिला. संपूर्ण देह अग्नीच्या स्वाधीन झाल्यानंतर ज्या चितेतल्या ज्वाळा अशा निघत होत्या, त्या ज्वाळांमधून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम ऐकणाऱ्या व्यक्ती किनोळ्यात त्या वेळेला होत्या. ज्यांनी हे ऐकलं त्यांनी श्री महाराजांना सांगितलं, आणि महाराजांनी सांगितल्यानंतर महाराजांनी बाबाजी वेरेकरांना सांगितलं, आणि त्या रामानंद महाराजांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग जसाच्या तसा येतो. सज्जन हो, काय निष्ठा असते. म्हणून म्हणलं ना, सगळं ज्ञान कुठे जाणार ते लेकरू, गाव सोडून जाऊ शकत नाही, कुठे ज्ञान मिळवेल. पण एक नाम असं आहे, एक भक्तीचं साधन सज्जन हो, की त्या सगळ्या ज्ञानाच्या कक्षा ओलांडून भगवंतापर्यंत आपल्याला नेण्याची किमया त्या नाम साधन, अनन्य साधारण महत्व सज्जन हो, या सगळ्या जीवनातल्या. म्हणून म्हटलं ना की नाम नाम नाम, एवढाच एक अभ्यास सज्जन आपल्या सगळ्यांना करायचा आहे. पुढे अवधूत म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य, आता ही ओवी होईल, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आणि सद्बुद्धी, फार कशाची अपेक्षा नाही, वैराग्य आणि सद्बुद्धी समप्रमाणामध्ये असते, तो मनुष्य एका घावामध्ये
संसाराचे तुकडे करतो. याचा अर्थ संसार सोडून जात नाही. भीती वाटते. अवधूत म्हणाला की संसाराचे पाश तोड. महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं की प्रपंच करा, पण त्याच्यात आसक्ती न ठेवता प्रपंच करा. तो परमार्थ. आपण सगळेजण या प्रपंचामध्ये एकमेकाशी कर्तव्याने बांधलेले. तेवढं कर्तव्य प्रामाणिकपणे करा. आसक्ती फक्त त्याच्याविषयी ठेवा. म्हणजे पुन्हा पुन्हा मला तेच उदाहरण द्यावं लागतं की बालपणामध्ये ते लेकरू रांगत असताना, खेळत असताना, गल्लीमध्ये सगळीकडे खेळतं, पण त्याच्या अंतःकरणामध्ये आईचं स्मरण कसं कायम असतं. पटकन घरी येतं, आईच्या पदराला हात लावतो, आईला हात लावतो, पुन्हा खेळायला. कारण ती आई त्याच्या अंतःकरणातून विसरलीच जात नाही. इतकं अनुसंधान. तसं प्रपंच करत असताना मी त्यांचा आहे, मी त्यांचा आहे, मी त्या रामाचा आहे, मी सद्गुरूंचा आहे, हे स्मरण इतकं घट्ट देहाने काम करत राहा. हे साधतं निश्चित साध. किती जणांना? हजारो शिष्यांना. आणि विशेषतः महिला इतक्या काम करतात, इतके कष्ट त्या प्रपंचासाठी उपसत असतात, तेवढं करून सुद्धा त्यांचं अनुसंधान माझ्या माहितीप्रमाणे पुरुषांपेक्षाही निष्ठा आणि अनुसंधान जास्त असतं. फार लवकर प्रगती होते. एकदा एकाला धरलं, एका नामाला, एका सद्गुरूला, एका चरणकमला, एका अनुसंधानाला, एका नामाला, एका वेळेला स्टिकअप असतात. त्याच्यामुळे त्यांची प्रगती फार लवकर. ते म्हणाले जेव्हा वैराग्य आणि सद्बुद्धी समसमान असते, समप्रमाणात असते, तेव्हा तो मनुष्य या प्रपंचाच्या आसक्तीतून फार पटकन मोकळा होतो. म्हणाले सज्जनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. वैराग्य. आता तरी एखादी गोष्ट नाही मिळेल तर रागा होता कामा नये. मिळाली का? छान. पहिल्यांदा त्याची आसक्तीच, पण ते एकदम होणार नाही. आपल्याला हळूहळू भगवंत करतो, महाराज करतात. पण पुन्हा सांगतो सूत्र, नामानेच सगळं सांगतो. अत्यंत कोपिष्ट, अत्यंत रागीट, अत्यंत व्यसनी माणसं नामाने त्या सगळ्या व्यसनांमधनं, त्या दुर्वर्तनातनं, त्या कोपिष्टपणातनं खरोखर कमी. त्यांचा राग कमी झाला, त्यांचा लोभ कमी झाला, त्यांचा मत्सर कमी झाला. इतकं सुंदर औषध आहे हे नाम. हे तुमच्या मनोवृत्तीला हळूहळू हळूहळू तुम्हाला न कळत वैराग्याची प्राप्ती, शांतीची प्राप्ती नामाने फार सहजतेने होते. फक्त एकच आहे, अभ्यास, नामाचा अभ्यास. सुरुवातीला बळजबरीच करा. 2-4 वर्ष तुम्हाला स्वतःच्या मनाला मुरड घालून त्या मुलाला पहिले 2 वर्ष शाळेत बळजबरीनेच न्यावं लागतं. त्याच्यानंतर गोळी लागल्यावर पुन्हा मुलाला सोडायला आपण शाळेत जातच नाही, त्याला शाळेतून बोलवून आणावं लागतं. इतका वेळ तो त्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा त्या खेळण्यामध्ये गुंतून जातो. सज्जनो, आणि मग एकदा का संसाराची आसक्ती कमी झाली की पुढे तो संसार, तो प्रपंच बिचारा काय करणार, हा तयार झालाय ना. पुढे म्हणाले, इथे एक ओवी आली, शिष्य प्रज्ञा. शिष्य प्रज्ञेची संसार नाशाशी मूळ, शिष्य प्रज्ञाची केवळ, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, तिचे झाल्या अडळबळ, होय मृगजळ संसारू. एकदा त्या सत्शिष्याला वैराग्य, सद्बुद्धी, सद्बुद्धीने वैराग्य प्राप्त होतं. आणि हे प्राप्त झाल्यानंतर तो संसार राहतो, पण तो मृगजळासारखा आहे नाही. कर्तव्याने तो त्याच्या बाबतीत चोख राहतो, पण आसक्तीने लिप्त झालेला नसतो. आणि लिप्त जेव्हा नसतो, आसक्ती जेव्हा नसते सज्जनो, तेव्हा माणसाला दुःख अतिशय कमी असतं. पूर्ण दुःख जे आहे ते आसक्तीच आहे. पुढे म्हणाले, शिष्याच्या ठिकाणी एकदा स्थिर बुद्धी, त्याची सद्बुद्धी स्थिर झाली की तिच्या सामर्थ्याने संसार मृगशाळासारखा झाला की तो असून नसल्यासारखा असतो. संसारात आहे का? आहे. काम सगळं करतो का? करतो. त्याला त्याचा काहीच त्रास नाही. जे मी गुरु सांगेन म्हणे, ते निज प्रज्ञेची लक्षणे, हेया देय उपायपणे, घेणे त्यजने सविवेके. एकदा मग तो त्याच्या बुद्धीनुसार, माझ्या प्रज्ञेनुसार, अवधूत सांगतात की मग मी अनेक गुरु
केले. पुढे म्हणाले, एक प्रज्ञेची लक्षणे सांगेन दृष्टांतपणे, सूप चाळणी रांधणे, घेणे त्यजने विवेक. आता अवधूत राजाला असं सांगतो, फार सुंदर आहे की शिष्यानी, भक्तानी किंवा साधकानी कसं वागावं, प्रपंचामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे साधकांनी कसं पाहावं, तर त्यांनी दोन उदाहरणं दिली. एक उदाहरण सुपासारखं रफा आहोत, नाही तर चुलीवर ठेवलेल्या तव्यासारखं. सुपाचं काय वैशिष्ट्य आहे तिथे त्यांनी सांगितलं की सुपाची दशा ते ऐशी, त्यजी रजक्कन भूसासी, निडारल्या निज बीजासी, निज हृदयी राखत. सुपामध्ये असं आहे, सुपामध्ये तुम्ही जे चाळायला घ्याल, पाखडायला घ्याल, पाखडलं बरोबर, चाळण्यापेक्षा पाखडायला जेव्हा आपण घेतो तेव्हा सूप काय करतं की त्यातला भुसा, त्यातली माती, त्यातला कचरा सूप बाहेर टाकून देतो. त्यातलं जे चांगलं बीज आहे, जे गरजेचं आहे, ते सगळं बीज सूप आपल्या पोटामध्ये मागच्या बाजूला घेतो. दुसरं म्हणाले, तवा तवा चुलीवर ठेवला म्हणाला की तापतो, आणि तो तापल्यानंतर स्वतः तापतो आणि त्याच्यावर जे काही तुम्ही टाकाल ते कच्च असतं, त्या कच्च्याला तो भाजतो. म्हणजे काय करतो म्हणाले, तो तर स्वतः तापलेलाच आहे, तो त्या कच्च्या गोष्टींना तापवतो आणि त्यातला अपरिपक्वता जाळून टाकतो आणि त्याला पक्व करतो. कणकीच्या तव्यावर ठेवल्यानंतर छान भाजली जाते आणि त्या अपरिपक्वपणा निघून जातो आणि सुंदर पुढे मऊसुक्त पोळी सामान्य साधकाला खायला मिळते. हे तव्याचं वैशिष्ट्य आहे. अपरिपक्वतेतून परिपक्वतेकडे जीवनामध्ये जे काही घडेल त्या सगळ्यांकडे चांगुलपणाने कसं, इथे सुपाकडनं सत्सद विवेक घेणं सार आहे ते आणि सार जवळ पक्व. तसं ते म्हणाले की त्याचं की जसा वैराग्यशील तो वैराग्य स्वतःला आपल्या गुणांनी परिपक्व बनतो. म्हणजे काय होतं म्हणाले, सामान्य साधकांनी आसक्तीतून आसक्ती जाळून टाकून अनासक्तीकडे जाणं, हे तव्याच्या माध्यमातून, हे वैराग्य पुरुषाच्या जवळ राहून आपण शिकायचं असतं. तात्पर्य असं आहे की सूप किंवा तवा सूचित केलेल्या अवस्था शिष्यांनी निश्चितपणे संपादित कराव्या. की या सुपाकडनं आणि या तव्याकडनं आपण शिष्यांनी, ज्याला खरं भक्त व्हायचंय, ज्याला भगवंताचं व्हायचंय, ज्याला चांगलं साधक व्हायचंय, ह्या गोष्टी जाव्या. तुम्हाला साध्य का नाही, अजून साध्य. आता तर श्रवण करतोय, पण हा दृष्टिकोन जेव्हा वारंवार आपण हे सत्संगाचं नियोजन श्रवण करतो ना, तेव्हा साध्य गोष्ट आपण स्तोत्र रोज का म्हणावी. एक नित्य हॅमरिंग तुमच्या मनावर की मला ते व्हायचंय, नाही का. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. लक्षात राहते माझं. जितुके मिळे मानवासी, त्यातील जाण चतुर्थांशी, धर्म व्यय करावा बरकत येण्या कारणे. सखाराम महाराजांच्या पारायणातली ओळ. हे जेव्हा तुम्ही 100 वेळा म्हणाल तेव्हा कुठेतरी तुम्हाला दान करण्याची बुद्धी होते. मला सारखं म्हणून नित्य सत्संगती, खरी सत्संगती जर कशाची असेल, अखंड तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकाल अशी संगती संतांची. नाम घेतल्याने पहा तुम्ही, बरोबर अशा 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 गोष्टी आपल्याला आतून कळायला सुरुवात होते. आता त्या मी कशा सांगू.
त्याला त्या त्या साधकाला नामानी त्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे परमात्मा सद्गुरुनाथ बरोबर जिथे पाहिजे तिथे महाराज आपल्याला घेऊन जातात. त्याला आवश्यक असणारं ज्ञान आतून त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या अंतर्यामी निर्माण करतात. ते साधनेने, नामसाधनेने. पुढे म्हणाले, असं जेव्हा होतं सुपासारखं किंवा तव्यासारखं तुम्ही जेव्हा वागाल सज्जन हो, तेव्हा हातच्या आरशाप्रमाणे परमात्म्याच्या हाती अवधूत सांग हातच्या आरशाप्रमाणे वैराग्य तापणे अशा रांधणे म्हणे पक्वासी परिपक्व करणे निज गुणे निजांगे. तव्याचा गुण सांगितला. एवं या दोन्ही दशा दृढ धराव्या विरेशा तेने परमार्थू होय आपेसा जेवी आरिसा हातीचा. सुपासारखं तव्यासारखं जर साधकांनी स्वतःच्या बाबतीत सज्जन हा सगळा महाराज म्हणाले ना की परमार्थ हा असा आहे, तो एकट्याने एकट्याशी खेळायचा खेळ. आपण बसायचं, आपल्या अंतर्यामी जात राहायचं. जेव्हा नाम घेतो ना, खरोखर महाराज म्हणले तसं नाम घ्यायला तुम्ही सुरुवात केली की तुमचे अवगुण तुमचे तुम्हाला कळायला लागतात. आणि जेव्हा आपल्याला कळायला लागतात तेव्हाच त्या सुधारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. घरच्यांनी कितीही सांगितलं तरी ते आपल्याला आपले अवगुण कधीच नाही. मला असा राग येतो ना, आपल्याला जमतच नाही बाबा. केवढा अहंकार. एकदा आम्ही नाही बोललो, महाराजांच्या प्रवचनात महाराज म्हणाले की काही काही लोक इतके अहंकाराने बोलतात. घरी सांगतात की मी गेलो तर माझ्या अंतिम संस्काराला त्याला बोलू नका. भाऊबंदा किती अहंकार. महाराज म्हणाले श्रीमंतालाच आहे, विद्वानाला, पैसेवाल्याचे असंही नाही म्हणाले. महाराज म्हणजे भिकारी सुद्धा अहंकार. तो सुद्धा तुम्ही एखादी तेवढे जा नका वाढो, मला शब्द भीक मागा. सगळ्यांना असे अवगुण, असे दोष नामानी जेव्हा आपल्याला कळतात ना, मग मनुष्य सद्गुरूंच्या कृपेने बरोबर त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो आणि ते संपतात. आपोआप हाती येतो. ही दृष्टी ठेवून जर जगाकडे पाहिलं तर सारं जग आपल्याला मग गुरु. अवधूत म्हणतात की या पद्धती म्हणजे अगदी पहिला विचार की हे सगळं विश्व गुरूंनी व्यापलेलं आहे. गुरुतत्व सगळीकडे आहे. गुरूंमधले त्या परमात्म्याचे सर्व गुण या विश्वामधल्या जड चेतनामध्ये पण पसरलेले. ते सगळे सद्गुण मला शोधून काढायचे आणि ते सद्गुण शोधण्याची जी बुद्धी आहे त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. ती सद्बुद्धी मला माझ्यामध्ये साधनांनी निर्माण करायची आणि साधनांनी निर्माण केल्यानंतर मग मी जगाकडे कसं पाहायचं, मी जगाशी कसं वागायचं, माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांकडे कसं. तर म्हणाले सुपासारखं तव्यासारखं मी राहायचं. आणि हे सगळं केलं तर अवधूत म्हणाले मी अनुभवाने तुम्हाला सांगतो की अपरिपक्व असाल तर परिपक्व व्हाल, आसक्तीत असाल तर निरासक्त व्हाल. आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना अपेक्षित असलेला परमार्थ तुमच्या हातामध्ये आल्यासारखा आहे. सांगताय कोण? अवधूत. आपल्याला कोण सांगताय? ज्या ब्रह्मज्ञानी महापुरुषांनी या मार्गावर चालून ब्रह्मज्ञान प्राप्त केले ते संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज सज्जन आपल्याला सांगताय. तेव्हा आपल्याला हे करणं गरजेचं आहे. बरं, अवधूत म्हणतात की ज्याचा ज्याचा या विषयी मी गुण घेतला त्या सगळ्यांना मी गुरु केलं. ज्याच्याकडनं जो सद्गुण मी घेतला तो माझा गुरु झाला. एवढंच नाही म्हणाले की ज्याच्याकडे पाहून मला त्याच्यात तो दोष आहे असं वाटलं, तो दोष मी माझ्यातला कमी केला त्याला सुद्धा मी गुरु मानलं. म्हणजे ज्याच्याकडून मी सद्गुण घेतला, गुण मी आचरला त्याला तर मी गुरु केलंच. पण अवधूत म्हणतात की ज्या व्यक्तीकडे पाहून त्याच्यामध्ये हा दोष आहे असं मला जेव्हा दिसलं, तो दोष माझ्यामध्ये नसावा, तो माझ्यातला दोष मी काढून टाकला, त्याला सुद्धा मी गुरु केलं. याच्यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग काय असू शकतं मला सांगा. म्हणजेच याचा अर्थ या विश्वामध्ये जे जे म्हणून काही आपल्याला दिसतं ते परमेश्वरांनी निर्माण केलं आहे आणि त्याच्यामध्ये चूक नाही. चूक आपल्या दृष्टिकोनामध्ये. सृष्टी बदलण्याचा प्रयत्न सज्जन हो नकोय, आपली दृष्टी बदलण्याचा. आपली दृष्टी बदलली की सृष्टी सुंदरच आहे. आपला दृष्टिकोन इतका सकारात्मक विचार अवधूत आपल्याला याच्यातून सांगतात. पॉझिटिव्ह थिंकिंग वरच्या पुस्तकात पेक्षा किती सुंदर आहे की नाही. हे निर्माण केलंय, हे इथे आहे, त्या परमात्म्या याचा काहीतरी उपयोग असणार.
कोणतीच व्यक्ती, कोणताच माणूस, कोणताच पदार्थ, कोणतीच वस्तू, कोणतीच परिस्थिती कधीच वाईट नसते. फक्त तिच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि त्या गोष्टी व्यवस्थितपणे या समाजाच्या, राष्ट्रासाठी कशा वापरायच्या याचा सद्गुण ज्याच्या, नाही का, हा दृष्टिकोन आपल्याला देतात. अशा रीतीने अवधूत म्हणाले, एखाद्यांकडनं सद्गुण घेणं आणि आपल्यातले दोष टाकणं, या दोहोमध्ये समान भावनेने दोघांकडे मी गुरुपणा दिलेला आहे. एखादी व्यक्ती आपण जेव्हा पाहतो आपल्याला आवडत नाही, अरे हा असा का वागतो, असं जेव्हा आपल्या क्षणात लक्षात येतं ना, तेव्हा महाराज माझ्यात हा दुर्गुण येऊ देऊ नका, आणि असेल तर तुम्ही आज काढून टाकतो, आणि माझ्यातला हा दोष काढून टाकणं म्हणजे ज्याच्यामध्ये मी हा पाहिला त्याला मी गुरु करणं, त्याच्याकडे त्या तत्वानी तुमच्यामुळे माझा, म्हणून महाराज म्हणाले निंदक आपल्या जवळ पाहिजे केव्हाही निंदक. याचा राईट, त्याचा केवढा हे आपल्यामध्ये तो दोष न निर्माण होण्याचं काम ते करत. खूप मोठी गोष्ट. या पद्धतीने सावकाश विचार केला म्हणजे सारं जग आपल्याला गुरुमय दिसतं, आणि हे साधन म्हणून ज्याच्या पायी असतं, पाशी असतं, त्याला परमार्थ सहजतेने मिळाला. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण, गुरुसे आले अपारपण, संपूर्ण गुरु जग मज गुरु दिसे. असा जेव्हा दृष्टिकोन तुम्ही ठेवाल, कोण वाईट हो, कोणीच वाईट. दोष कुठे आहे, माझ्यात आहे. मला तो वाकडेपणा दिसतो, मला तो दोष दिसतो. साधारणपणे एक अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की बरीच मुलं ज्यांचे आई बाबा घरी मुलांवर भांडतात, सायकोलॉजिकल सांगतो, किंवा त्यात 25 ते 30% मुलं तरी दोष आपल्या जीवनात देत नाही, पण साधारण 60 ते 65%, 70% मुलांमध्ये त्याचा विपरीत परिणाम. म्हणून महाराज म्हणाले, घरातलं वातावरण समाधानाचं पाहिजे, घरातलं वातावरण हे आनंदाचं पाहिजे, आणि तो प्रयत्न सज्जन हो साधकाच्या घरामध्ये करावा. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी आणि नाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आपला वेळही झालाय, आणि आपली नित्याची प्रार्थना आपण करूया, जी नाथ महाराजांनी पुन्हा आयुष्यात कितीही दुःखद घटना घडली, आपल्या मनाला न पटणारी घटना घडली, तरी जो अभंग, जो नाथांचा विचार ज्या अभंगातनं आपल्याला दिला गेला, तो अभंग आपण प्रार्थना म्हणून म्हणूया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे त्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणतसे आवडीने सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुकली ऐसे नाही आईने आवे, ऐसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे
संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे